बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील आराध्य दैवत रेणुका देवीच्या यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात जी आहे ती वगदीला आणि वहनाला म्हणजे देवीच्या वगदीला आणि वहनाला जी बैलजोडी लावतात त्या बैलजोडीच्या मिरवणुकीने झालेली आहे। आपण बघू शकतो की जे जवळपास 40 बैलजोडी आहेत परिसरातली जी रेणुका देवीची यात्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी रेणुका देवीची वगदीसुद्धा आयोजित करण्यात येते आणि सायंकाळी वहन मिरवणूक असते। त्या वहन मिरवणुकीला जी काही परिसरातली बैलजोडी लावतात म्हणजे झुंबतात ते बैलजोडीची आज म्हणजे मानाची बैलजोडीची आज मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे। अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। आजपासून देवीच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। उद्या या ठिकाणी घटस्थापना होणार आहे आणि त्या 2 तारखेला मोठा भव्य यात्रा महोत्सव या ठिकाणी असणार आहे। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहेत सचिन बोंद्रे। भाऊ, काय नेमकी आजची मिरवणूक आहे, काय मान असतो आज? या सर्व चिखली रेणुकादेवी यात्रा महोत्सव 2026 अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेत आपल्या शेतकरी बांधव सर्व बैलजोड्या वगदी असेल वहन असेल आपली सेवा देतात आणि त्यांचं कुठेतरी कौतुक व्हावं, त्यांच्याकडून देवीला चरणी पातळ अर्पण व्हावं। शेतकऱ्यांच्या आणि बैलजोडी मालकांच्या वतीनं आम्ही हा भव्य पातळ सोहळा हा मागच्या वर्षीपासून सुरू केला आणि आपण पाहता की तरुण मुलं जी आज आमच्या वाडवडिलांनी परंपरा जपली ती परंपरा आम्ही पुढे जपण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकरी राजाचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे। त्यांनी ही सेवा फक्त आता पाहतो आपण यांत्रिकरणाचा दौर आहे, पण त्याच्यात सुद्धा आम्ही स्वतः शेतकरी बैलजोड्या सांभाळत आहोत। एकेका बैलजोडीचा खर्च एकेका ट्रॅक्टर इतका आहे, पण फक्त या देवीच्या सेवेकरता असेल गावातल्या पालख्या मिरवणुका हे सर्व शेतकऱ्याशिवाय मजा नाही आणि त्यामुळे शेतकरी आमचा हा एवढा उत्साहानं सर्व सणा कार्यात भाग घेतो आणि जिवंत नंदी महादेवाशिवाय याला मजा नाही। त्यामुळे आम्ही सत्य शेतकऱ्यांच्या वतीनं हा उपक्रम चालू केला आणि याला खूप चांगला प्रतिसाद सर्व शेतकरी बांधवांनी आणि मित्रांनी तसेच चिखलीकरांनी रेणुका देवी चरणी अर्पण करून आमची सेवा दिली। धन्यवाद। नक्कीच तर हे होते रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त सचिन बोंद्रे। शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे देवीला पातळ चढवण्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि जी वगदी निघते देवीची आणि वहन मिरवणूक निघते त्या वहन मिरवणुकीला सुद्धा ही बैलजोडी लावण्याची परंपरा आजही कायम आहे आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही जी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।